हीच बोंब झाली आहे. तुम्हाला नुसतं चालू चालू सगळ्यात मोठं म्हणजे पद. आज जर माझं पद असतं तर एवढा वेळ लागला नसता. पद नसल्यामुळं प्रॉब्लेम आहे. ते पण कुठे नगरसेवक पद, शासकीय पद एखादं आपल्याला असतं थोड्या. आज कोण आहे आपल्या पाठीशी? मी एकटा धडपडाला बघताय तुमच्यासारख्या. माझं तर काय माझं पद असतं तर एवढा वेळ लागला तर पद फार मोठं पद असते, लक्षात ठेव. आज कुठलाही विकास काम करताना शासकीय पद असेल, सभागृह असेल तर अनेक प्रश्न मांडता येतात, अनेक गोष्टी करता येतात. ज्यावेळेला पद होतं 2 वर्षात मी केलं रे, त्यानंतर एवढं मी अडचणीत आलो आणि माणसं नुसते तोंडावर गोड बोलतात. लक्षात देतो करतो. आता ह्या सांग ना, तू सांग. सगळ्या पक्षाची, सगळ्या पश्चिम महाराष्ट्राची सगळी पोरी खेळत असतात. यात मी काय राजकारण केलं, काय केलं? जर तुम्ही तर पुढे येऊन करा. जर माझं तुम्हाला वाईट वाटत असेल तर पुढे येऊन करणार पण कोण नाही. आज एवढं आमिष दाखवलं मला, सगळं सोडलं आणि मी कोणासाठी केलं? की माझ्या बायकाबरोबर मी खेळणार आहे का? आज माझी पण इच्छा केले, खेळासाठीच केले रे. आज एवढ्या वर्ष पडायचं कारण म्हणजे पद नसल्यामुळे आणि करतो बघतो. आज आत असतो तर मग सांगितलं असतं महापालिका, अरे हे महापालिकेचं आहे, महापालिकेचे अध्यक्ष आहे, महापालिका मालकीचं आहे, आपण नुसतं देखरेख आहे. तरी पण प्रशासनाला काही पद असलं तर प्रशासन हलतंय. आज जे थोडंफार रिस्पेक्ट देते. पाहिजे सभागृह असेल तर पाहिजे तसं आपल्याला करता येते का? माझं घर रंगवा बिंगवा म्हणत नाही. आज दिसायला कसं दिसते? आज नाही त्यांच्या दारात मी जाऊन उभारलो. माझा स्वार्थ काय? विजय सरदार स्वार्थावर नाही अरे, लक्षात ठेव. माझं यात काय सांग ना. तरी पण मी निर्लज्ज आणि मी कोणापाशी झुकलो नाही, झुकत पण नाही. मी हाय त्यात समाधान मानते. मी तुला माहिती आहे की नाही, रस्त्यावर पण जेवते आणि 5 स्टारला पण जेवते. माझ्या आईबाने मला एक शिकवलं आणि एक चांगलं करायला गेलो, पण त्यात अनेक अडचणी आल्या. तर लवकरात पूर्ण चालले, प्रयत्न चालले. मी तर एकटा काय करणार आहे? प्रत्येकाकडे जाऊन थकलो आता. प्रत्येकजण करतो बिरतो, मग ते असून ते वेळ असते. आणि हे जर मला पद असतं म्हणून मी आता उभारायचं कारण पद आहे तर किंमत आहे. आज खरोखर जनतेची चांगली विकास, क्वालिटी, टक्केवारी ही न घेता चांगली कामं करायची असेल, क्वालिटी बिलिटी, तर त्याला पद पाहिजे. प्रशासनातनं बोलून प्रशासनाला धारेव धरता येतं, प्रशासनावर अंकुश असते. आणि प्रशासन काय उगवत्या सूर्याला नमस्कार करते, त्याला माहीत नाही मावळता सूर्य उगवणार असतो, लक्षात ठेव. त्यामुळे हे प्रॉब्लेम होते. बघा आता चालल्यात प्रयत्न, आता लवकरात लवकर हाय. आता आमदार काय प्रत्येकाने यात लक्ष घातले तर होणार आहे. थोडी मादत करायला कोण नाही म्हणत नाही, पण पूर्ण केलं असतं, एकदा संपलं असतं. आजपर्यंत बघ ना 2 वर्ष असंच पडले. त्यामुळे माझं बोलण्याचा हेतूही होता. पद असतं तर मी कुणाच्याही दारात गेलो नसतो. मला माहिती आहे पदाची ताकद काय आहे आणि मी भोगल्या केल्या. आणि मी करताना असं राजकारण केलं नाही. कोल्हापूर माझा, जिल्हा माझा म्हणून केलं. मी स्वार्थापोटी केलं नाही. आता हे चुक्यात पोहायला लागल्यात माझं अशी आम्हाला नशिबानं पदे मिळाली असते तर लई झालं असतं. वेळ आहे बघा, लवकरात लवकर. आता हे दिल्लीचा माणूस आला, सगळं दाखवून घ्यायला लागले पाठ अपरिकांम पूर्ण करून लवकरात लवकर चालू करायचं.